नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. भारतीय रेल्वेनं एक खूप मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या भरती मोहिमेबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हा आकडा बघा, तब्बल 22,195. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं 22,000पेक्षा जास्त नवीन सरकारी जागा काढल्या आहेत. म्हणजे हजारो तरुणांसाठी एका चांगल्या आणि स्थिर भविष्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. खरं तर ही फक्त एक नोकरी नाहीये, तर एका स्थिर आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात ठरू शकते. विचार करा, या हजारो जागांपैकी एक जागा ती आपली असू शकते, नाही का? ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही जी मोठी संधी आहे ती नेमकी आहे तरी काय? तर ही भरती आहे ग्रुप डी पदांसाठी, ज्याला अधिकृतरित्या CEN 09-2025 असं ओळखलं जातं. आता अनेकांना प्रश्न पडेल की हे लेव्हल 1 किंवा ग्रुप डी पद म्हणजे नेमकं काय? तर बघा, अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही भारतीय रेल्वेमध्ये कामाची सुरुवात करण्याची पहिली पायरी आहे. एक एंट्री लेव्हलची नोकरी, जिथून एका दमदार करिअरचा पाया रचला जातो. ओके, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पात्रता. म्हणजे या पदांसाठी अर्ज करू तरी कोण शकतं? यासाठी 3 मुख्य गोष्टींची पूर्तता करावी लागेल. पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. किमान 10वी पास किंवा ITI सर्टिफिकेट किंवा NSC असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे वय. 1 जानेवारी 2026 पर्यंत वय 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. हे जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी आहे. आणि तिसरा निकष आहे मेडिकल स्टँडर्ड्सचा. म्हणजे प्रत्येक पदानुसार जी वैद्यकीय पात्रता ठरवलेली आहे ती पूर्ण करावी लागेल. आणि हो, इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री आहे ना, ते ITIच्या ऐवजी ती वापरू शकत नाहीत. हा नियम अगदी स्पष्ट आहे, त्यामुळे इथे कोणताही गोंधळ नको. अर्थातच आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत चांगली सवलत आहे. म्हणजे बघा, OBC NCL उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे, तर SC ST उमेदवारांना 5 वर्षांची. आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना तर त्यांच्या कॅटेगरीनुसार 10, 13, अगदी 15 वर्षांपर्यंतची सूट मिळते. बरं, पात्रता तर समजली, पण अर्ज केल्यानंतर पुढे काय? निवड कशी होणार? चला तर मग आता बघूया निवडीची संपूर्ण प्रक्रिया, म्हणजे अर्जापासून ते फायनल सिलेक्शनपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे. ही जी निवड प्रक्रिया आहे ना, ती एकूण 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा म्हणू शकता तो म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, जिला आपण CBT म्हणतो. हा टप्पा पार केला की मग येते शारीरिक चाचणी म्हणजे PET. त्यानंतर तिसरा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आणि सगळ्यात शेवटी होते मेडिकल तपासणी. आता ही जी CBT परीक्षा आहे ती एकूण 100 मार्कांची असेल. मार्कांची विभागणी बघितली तर सर्वात जास्त वेटेज आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगला, तब्बल 30 मार्क. त्यानंतर येतात जनरल सायन्स आणि गणित, ज्यांना प्रत्येकी 25-25 मार्क आहेत. आणि उरलेले 20 मार्क आहेत जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्ससाठी. एक मिनिट, परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी ही गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या मार्कांमधून 1/3 मार्क कापला जाईल. त्यामुळे नुसते प्रश्न सोडून चालणार नाही, तर ते अचूक सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, CBT क्लिअर झाली की पुढचा टप्पा येतो फिजिकल टेस्टचा. इथे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळे निकष आहेत. पुरुष उमेदवारांना 35 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटांत पार करायचं आहे, तर महिला उमेदवारांना 20 किलो वजन उचलून तेवढंच अंतर 2 मिनिटांत पूर्ण करायचं आहे. याशिवाय धावण्याची ही टेस्ट आहे, ज्यात पुरुषांना 1000 मीटर अंतर 4 मिनिटं 15 सेकंदात, तर महिलांना तेच अंतर 5 मिनिटं 40 सेकंदात पूर्ण करायचं आहे. पण थांबा, सगळ्यांनाच ही फिजिकल टेस्ट द्यावी लागत नाही. यात काही जणांना सूट आहे, जसं की बेंचमार्क दिव्यांग व्यक्ती म्हणजेच PWD, ज्यांनी कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिसशिप केली आहे ते, आणि माजी सैनिक या उमेदवारांना PET मधून सूट देण्यात आली आहे. चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे येऊया. हे सगळं तर ठीक आहे, पण अर्ज करायचा कसा? तर आता आपण ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ. अर्ज करण्याची प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एक अकाउंट तयार करा. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काळजीपूर्वक भरा. तिसरी पायरी आहे फी भरण्याची, आणि सगळ्यात शेवटी सबमिट केलेला फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. बस इतकंच. आता फीबद्दल बोलूया, कारण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जनरल, OBC आणि EWS पुरुष उमेदवारांसाठी फी आहे 500 रुपये. पण जर तुम्ही CBT परीक्षेला हजर राहिलात तर त्यातले 400 रुपये परत मिळतात. आणि SC ST, दिव्यांग, महिला आणि इतर आरक्षित प्रवर्गांसाठी फी आहे 250 रुपये. आणि ही फी परीक्षा दिल्यानंतर पूर्णपणे परत केली जाते. पण अर्ज भरायला बसण्याआधी काही गोष्टी हाताशी तयार ठेवा, म्हणजे सगळं सोपं होईल. एक चालू मोबाईल नंबर आणि ईमेल ID लागेल. तुमचा लाईव्ह फोटो काढला जाईल, त्यामुळे वेबकॅम किंवा मोबाईल कॅमेरा तयार ठेवा. काळ्या शाईत केलेली सही स्कॅन करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फी परत मिळवण्यासाठी आधार कार्ड लिंक असलेलं बँक अकाउंट लागेल. बाकी शैक्षणिक आणि जातीची प्रमाणपत्र तर लागतीलच.
आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना जी थेट रेल्वेच्या नोटिफिकेशनमधूनच आहे. एक उमेदवार फक्त आणि फक्त एकाच RRBकडे अर्ज करू शकतो. जर एकापेक्षा जास्त अर्ज केले तर सगळेच्या सगळे अर्ज रद्द होतील आणि भरती प्रक्रियेतून बाहेर केलं जाईल. त्यामुळे ही चूक चुकूनही करू नका. चला आता आपण या माहितीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि हा भाग आहे वेळेबद्दलचा. या तारखा लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. ह्या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 31 जानेवारी 2026ला. अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 2 मार्च 2026. फी भरण्यासाठी 4 मार्चपर्यंत मुदत आहे. आणि समजा अर्जात काही चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी 5 ते 14 मार्च दरम्यान एक विंडो ओपन होईल. तर आता आपल्या समोर सगळी माहिती आहे. संधी काय आहे हे समजून घेणं ही पहिली पायरी होती. आता वेळ आहे ती पुढची पायरी उचलण्याची, म्हणजे कृती करण्याची. बघा, आता सगळं काही स्पष्ट आहे, तारखा समोर आहेत, प्रक्रिया माहीत आहे. आता खरा प्रश्न हा आहे की भारतीय रेल्वेसोबत एका शानदार करिअरची सुरुवात करण्यासाठी ते पहिलं पाऊल उचलण्याची तयारी आहे का, याचा विचार नक्की करा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.